तर नमस्कार मित्रांनो, 1000 रुपयेचा खर्च 10,000 किंवा 15,000वर कसा जातो बघा. मी बऱ्याच वेळा सांगत असतो की प्रत्येक फिरणारा पार्ट आहे ना, मग ती बेरिंग असू द्या, ॲक्सल असू द्या किंवा कोणता पण फिरणारा पार्ट असू द्या, त्याच्यामध्ये ग्रीस खूप गरजेचा असतो किंवा ल्युब्रिकेशन. जसं की आता इंजिनमध्ये जर पकडलं गेलं तर इंजिन ऑइल असणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच ॲक्सल वगैरे असेल, बेरिंग वगैरे असेल तर त्याला ग्रीस असणं खूप महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी बघा इथं ॲक्सल संपूर्ण फाटलेला आहे. त्या ठिकाणी जर हे ॲक्सलचं बूट टाकला असता, वरचा कवर जे असतो ना त्याच्यामध्ये आतमध्ये ग्रीस असतो, ही जर फाटलेला अगोदर टाकला असता तर ही संपूर्ण ॲक्सल खराब झालं नसतं मित्रांनो. तीच दुसरी साईडला कंडिशन बघा. ह्या साईडचं जे ॲक्सल आहे ती ॲक्सल बूट आहे ती चांगलं आहे, कुठंच फाटला नाही. इकडे बघा तुम्ही हलवलं ना तर इकडे कसलं सुद्धा आवाज वगैरे नाही किंवा इकडल्या बेरिंग वगैरे आहे ती खराब झाली नाही. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, तुमची जनरल सर्व्हिस असू द्या किंवा कुठली पण गोष्ट असू द्या, ॲक्सलमधून जर थोडा जरी ग्रीस बाहेर आलेला दिसला ना मित्रांनो, त्याचा ॲक्सल बूट लगेच रिपेअर करायचा आहे किंवा ती नवीन टाकायचं. नवीनची हार्डली 800-900 रुपयेपर्यंत ती रिप्लेस करून नवीन टाकून देते. पण तीच गोष्ट जर तुम्ही नंतर चेंज करायचं म्हणलं ॲक्सल तर कमीत कमी 8,000-9,000 रुपये एका साईडच्या ॲक्सलची किंमत आहे आणि ती इझिली अवेलेबल पण होत नाही मित्रांनो.